वळूया पुढच्या बातमीकडे। मुंबईत नालेसफाई आणि मिठी नदीतून गाळ काढण्याच्या कामासाठी मुंबई महानगरपालिकेकडून गेल्या वर्षी एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला। त्यामुळे कामात पारदर्शकता वाढून गैरप्रकारांना आळा बसल्याचा दावा मुंबई महानगरपालिकेकडून करण्यात आला आहे। आतापर्यंत 15 कोटी रुपयांच्या गैरप्रकारांवर कारवाई करण्यात आल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली। तसंच कंत्राटदारांच्या कामातील अनियमितता उघड झाल्यामुळे आतापर्यंत 12 ते 15 कोटी रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे। 2025 ते 26 या वर्षासाठी गाळ काढण्याची कंत्राटं देण्यात आली होती। जिओ फेन्सिंग आणि जीआयएस तंत्रज्ञानाच्या मदतीनं गाळ काढण्यापासून विल्हेवाटीपर्यंत संपूर्ण प्रक्रियेवर डिजिटल नियंत्रण ठेवण्यात आलं आहे। वजन काट्यावर मोजलेल्या गाळानुसारच देयक दिल्यामुळे फुगवटा रोखण्यात मदत झाली। तसंच गाळ काढल्यानंतर 48 तासात त्याची उचल करणं बंधनकारक करण्यात आलं आहे। दरम्यान या सगळ्या प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे काय म्हणतात आपण पाहूया। नालेसफाईचं आपण सुरू केलेलं आहे। मी माझ्या वॉर्डमध्ये जो सोमया नाला आहे त्याचं भूमिपूजन पण मी करून ती नालेसफाई पण सुरू झालेली आहे। मिठी नदीच्या बाबतीत परवा जे काही निवेदन आले होत्या त्या मला वाटतं ओपन झालेल्या आहेत आणि मिठी नदीच्या बाबतीत पण नालेसफाई सुरू झालेली आहे। पूर्ण आपण फास्ट ट्रॅकवरती सगळी कामं करतोय आणि ती संपूर्ण मुंबईकरांना दिसतात आहे। आता सुरुवात झालेली आहे। आपल्याकडे संपूर्ण हा एप्रिल महिना आहे, मे महिना आहे, तर आपण सगळी नालेसफाई करून घेऊ। मुंबईची तुंबई होणार नाही याचा पूर्ण प्रयत्न आम्ही करणार आणि या पद्धतीने काम आम्ही जोरदार करणार। मुंबईतल्या कोस्टल रोड प्रकल्पासाठी तब्बल 45,000 कांदळवनं तोडण्याच्या प्रस्तावाविरोधात आता आवाज उठू लागलाय। नॅट कनेक्ट फाउंडेशननं या संदर्भात थेट पंतप्रधान कार्यालयाकडे तक्रार दाखल केली।